आपण स्थान येथे कासारवड येथे श्री राम चॅरिटेबल ट्रस्ट यांनी आयोजित केलेला हा खंडाराम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या सोहळ्याकरता आपण इथे आलेलो आहोत। आणि ते आलं असता आज दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशी आपले करणदादा यांनी हरिपाठाला उपस्थिती दाखवली आणि त्यांना आपला हरिपाठ एवढा इंटरेस्टिंग आणि एवढा इम्प्रेस केलं त्यांना हरिपाठाने की आपल्या पावल्या आणि आपला मृदंग आणि तो काळाचा नाम घोष ऐकून त्यांचं मन भरून आलं आणि त्यांनी अनेक व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह केले। निश्चित आपल्याला ते आपल्या चॅनलला बघायला मिळतील। करणदादांना परमार्थामध्ये इंटरेस्ट आहे। खरं तर आज महाराष्ट्रामध्ये नव्हे पूर्ण जगामध्ये हिंदुस्थानमध्ये तरुण वर्ग बिघडत चाललेला आहे आणि व्यसनाच्या अधीन होत असलेला तरुण वर्ग एवढ्या या भयानक काळामध्ये करणदादासारखा तरुण एक मुलगा अध्यात्माकडे वळतोय, अध्यात्माकडे त्याची ओढ आहे, अध्यात्माविषयी त्याला प्रेम आहे, आस्था आहे। याकरता आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं मनोगत व्यक्त करून घेण्याकरता आणि त्यांच्यासोबत एक व्हिडिओ बनवण्याकरता आणि फोटोशूट करण्याकरता करणदादा हरिपाठ झाल्यानंतर वरती आले, त्याबद्दल त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो। निश्चित आपल्या या अध्यात्मामध्ये प्रेमानंद बाबा सारख्या व्यक्तीमुळे प्रेमानंद बाबाजी वृंदावनला आज त्यांच्या दोन्ही किडनॅप केले व ते जगाला ज्ञानदानाचं काम करतायत। त्या प्रेमानंद बाबांच्या वाक्यामुळे व प्रेमानंद बाबांच्या त्या एकांतिक वार्तालामुळे करणदादासारखे अनेक तरुण आज बदलत आहे। हिंदू धर्माचेच नव्हे इतर धर्मीय सुद्धा यांच्यामध्ये सुद्धा आमूलाग्र बदल आपल्या दैनंदिन जीवनामध्ये घडतोय। त्याबद्दल मी प्रेमानंद बाबा आणि अनेक सनातन धर्मातील जे काही कथाकार असतील, जे काही धर्मप्रचारक असतील, संप्रदायातील उत्तर भारतातील सगळ्यांना विनंती करतो की अशा प्रकारे तरुण आपल्या संप्रदायामध्ये जोडले गेले पाहिजे, जेणेकरून व्यसनाच्या अधीन होऊन त्यांचं जीवन बर्बाद होऊ नये, उद्ध्वस्त होऊ नये व मानवी जीवनाचं कल्याण त्यांनी आपलं करून घ्यावं हीच माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो। करणदादाला शुभेच्छा देतो की करणदादाने अशा प्रकारे आपलं जीवन परमार्थामध्ये जाऊन व संत साधू संगमामध्ये जाऊन आपल्या जीवनाचं यथार्थ इथे कर्तव्य आपण करून घ्यावं व अशा प्रकारचे आध्यात्मिक व्हिडिओ आपण आपल्या चॅनलला शेअर करावे, जेणेकरून सनातन धर्म जगाला कळेल व विश्वगुरु होण्यामध्ये आपल्या भारताला कोणीही मग रोखू शकणार नाही। रामकृष्ण।